वेगवेगळ्या जातींचे, रंगाचे, ढंगांचे इम्पोर्टेड महागडे घोडे पाहायचे असतील तर तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यातील सारंग खेड्यामध्ये जावं लागेल। 400हून अधिक वर्षांची परंपरा असलेली कदाचित भारतातली ही एकमेव घोड्यांची यात्रा आहे। कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या सारंग खेड्याच्या या ऐतिहासिक घोडे बाजारात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। सारंगखेडा घोड्यांच्या बाजारासाठी देशातलं प्रसिद्ध ठिकाण। प्रत्येक घोड्याची जात वेगळी, प्रत्येक घोड्याचा रंग वेगळा आणि प्रत्येकाचा रुबाबही वेगळा। या बाजारात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते। घोडे बाजार हा शब्द माणसांना वापरला की तो बदनामीकारक ठरतो, पण हाच शब्द सारंगखेड्यामध्ये आला की किती यथार्थ आहे याची जाणीव होते। इम्पोर्टेड कारपेक्षाही महागडे घोडे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या रंगाचे आणि ढंगाचे इथले घोडे हे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात आणि जगात ओळखले जातात। याच बाजाराची आज मी तुम्हाला सफर घडवणार आहे। इथले घोडे, त्यांच्या तऱ्हा, त्यांचे ढंग हे तर मी तुम्हाला दाखवेलच, पण या बाजारावर नोटबंदीचा काय परिणाम झालाय हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर चला सारंगखेड्याच्या घोडे बाजारात। तापी नदीच्या काठावर बसलेल्या सारंगखेडा या गावात गेली 400 वर्ष हा घोड्यांचा बाजार भरतोय। त्यामुळे या बाजाराला त्याचा विशेष असा इतिहासही लाभलाय। अखंड भारतवर्ष असताना अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पंजाब, राजस्थान ह्या सर्व प्रांतातनं इथं अश्व विक्रीला यायचे। कोणी गरम मसाला आणायचा, कोणी ड्रायफ्रुट्स आणायचं आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू आणायच्या। इकडच्या वस्तू आणि तिकडच्या वस्तूंचं आदान प्रदान व्हायचं आणि त्याच्यामुळे इथं एक यात्रा भरायला लागली आणि अश्व बाजाराचा तो प्राचीन काळापासून इतिहास आहे। राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार यासोबतच दक्षिण भारतातूनही इथं घोडे व्यापारी येत असतात। यंदा तर सुमारे 3500 घोडे बाजारात दाखल झाले। महाराष्ट्र आणि देशाच्या अश्वप्रेमाची महती काही वेगळी सांगायला नको। छत्रपती शिवाजी महाराजांची घोडी कृष्णा असो, पृथ्वीराज चव्हाणांचा घोडा असो किंवा महाराणा प्रतापांचा चेतक, जितके हे महापुरुष आपल्याला माहितीये तेवढेच यांचे घोडे हे सुद्धा लोकांमध्ये आजही तितकेच आदराचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले जातात। साहजिक आहे, सारंगखेड्याच्या या यात्रेला जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तशी सामाजिक सुद्धा आहे आणि हीच पार्श्वभूमी मी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। ही आहे पद्मा। बघता क्षणी जरी तुम्ही या घोडीच्या प्रेमात पडला असाल तरी हिची किंमत ऐकून तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील। हिची किंमत आहे चक्क 1.5 कोटी रुपये। ये पद्मा नाम की घोड़ी है, नुगरा काठियावाड़ है। जो आज सारंगखेड़ा मेले में 3300 जानवर आए हुए हैं, इनमें ये सबसे अलग ही है। यहाँ पर करीब 60 इंच 62 इंच के जानवर बहुत सारे हैं, जो कि उसके बीच में पद्मा की हाइट 70 इंच है, 9 फीट लंबी है, 7 कुंटल वजन है। ये यहाँ पर और किसी जानवर में नहीं है। आता इतके महागडे घोडे म्हटलं म्हणजे त्यांचा खुराकही तितकाच तगडा आला। याला जेव्हा लहानपणी आणलं होतं तर याला आम्ही 5 लिटर दूध, अंडी, याला तूप, पुन्हा घास, गहू कोंडा या अशा प्रकारचे खाद्य खाऊ घातले। पुन्हा त्यानंतर त्याला गाजर खाऊ घातले, गाजराने रक्त निर्माण होतं त्यासाठी त्याला गाजरे खाऊ घातले। आता या घोडा आमचा हा 25 लाख रुपयाला मागितला गेलेला आहे। याच्या माग महिन्याला 25 ते 30 हजार रुपये खर्च होतो घोड्याला सांभाळायला, खाण्याचा। इतके पैसे खर्च करूनही यावर्षी मात्र नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांच्या हाती काहीच लागलेलं दिसत नाहीये। भैया मुझे बताइए, आप कहाँ से आए हो, कितने साल से इस जत्रा में आते हो और इस बार नोटबंदी के बाद किस तरीके का परिणाम देखने को मिल रहा है? ये इसलिए मिल रहा है कि अगर आउट साल धंधा डबल टिबल चलता था, ये साल समझ लो 1% भी धंधा नहीं चल रहा है। अच्छा, हाँ, ये अगर पिछले साल समझो अगर 100 घोड़े बिकते थे तो ये समझ लो 30 घोड़े बिके।
70% कम हो गया धंधा। 70%। कि चलो भाई नंबर में जाओ, गए बैंक में गए तो हफ्ते के बाद 10,000 निकल रहे, कभी जाओ तो बोले बैंक में पैसे खत्म हो गया। ये हमको ये घटना का सामना करना पड़ रहा हमारे को अभी। महागडा घोडा खरेदी करायचा तर त्याचा डौलही तसा राजेशाही हवा। आपल्या लाडक्या घोड्याला सजवण्यासाठी वेगवेगळी आभूषणं खरेदी करायलाही व्यापारी गर्दी करतात। आमचा हा व्यवसाय तर वडिलोपार्जित आहे, 40-50 वर्षापासून, पण आम्ही आता 10 वर्षापासून सर्व नवीन साहित्य येतो। त्यामध्ये साहित्य आता लग्नासाठी त्याचा गळ्यातला हार आहे, लग्नासाठी छत्री आहे, परत काही रायडिंगचे जीन असतात। बॉलिवूड आणि घोड्यांचं अतूट नातं आहे। शोले मधल्या गब्बर सिंगच्या घोड्यापासून ते आता सिंग इज ब्लिंग मधल्या अक्षय कुमारच्या टायटल सॉन्ग पर्यंत सगळीकडेच घोड्यांची क्रेज आहे। सिंग इज ब्लिंग मधला हाच घोडा सारंगखेड्याच्या यात्रेत अवतरलाय। 3 दिन हमको लगे उनको रिहर्सल और सारा प्रोग्राम सेट करने में। 3 दिन के बाद काफी रिटेक के बाद लिटरली प्रोग्राम सेट हो गया और उन्होंने इसका बहुत अच्छा परफॉर्मेंस किया। कितने रिटेक हुए थे और मैंने सुना है कि आपने एक डमी सिंह खड़ा किया था उस वक्त। उसमें प्रॉब्लम क्या आ रहा था कि घोड़े को फैमिलियर होना चाहिए, जो भी करतब करा रहा है तो उसके साथ मिलना चाहिए उसको। अब वो उनका यूनिफॉर्म वेशभूषा अलग था, वो मैटर अलग था, तो फिर एक डमी सिंग सेट करके घोड़े को थोड़ा सा ये रियलाइज कराया कि जो फाइनल रिहर्सल में जो प्रोग्राम सेट होगा वो इस ढंग से सेट होगा कि तेरे सामने इस कंडीशन में इस ड्रेसअप में बंदा डांस कराएगा। और उस मूवी के बाद इस घोड़े का नाम हमने किंग रख दिया। या घोड्यांचेही अत्यंत मनोरंजक किस्से आणि कहाण्या आहेत आणि अशीच एक कहाणी आम्ही जाणून घेतली एका घोडे जाणकाराकडून। मला एक सांगा की असं म्हटलं जातं गमतीनं की राजपुतांमध्ये जर घोडा नसेल तर मुलगी दिली जात नाही, किंवा ज्या घरात घोडे किती आहे याच्यावरून त्या घरामध्ये मुलगी द्यायची किंवा नाही द्यायची अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात। हे कितपत खरंय? यापूर्वी संस्थानिक घराण्याचे जे कुटुंब होते त्या कुटुंबाची नाड ही घोड्यांवर अवलंबून होती। असं एक कुटुंब की एक संस्थान नसायचं की त्या ठिकाणी घोडे नसतील। कालांतराने व्यवसायात, शेतीच्या स्वरूपात आणि उद्योगधंद्यात बदल होत गेले आणि म्हणून आता असा कुठलाही प्रश्न राहिलेला नाही की घोडे नसेल तर मुलगी द्यायची नाही किंवा मुलाला जावई करायचा नाही। कधी काळी या बाजाराला प्राणीप्रेमींनी विरोध दर्शवला होता, मात्र या यात्रेतून मिळणाऱ्या महसुलामुळे हा विरोध मोडून काढला गेला आणि यात्रा अबाधित राहिली। भविष्यात या भागात पर्यटन स्थळ व्हावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे आणि सढळ हस्ते मदतीचा हातही पुढे केलाय। हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की इथनं गेलेला प्रत्येक टूर ऑपरेटर हा त्याच्याकडे येणाऱ्या टुरिस्टला हे निश्चितपणे सांगेल की तुम्ही आता अनेक भागामध्ये महाराष्ट्रातल्या गेल्या, पण एका भागामध्ये तुम्ही गेलं पाहिजे आणि त्या भागाचं नाव सारंगखेडा आहे, त्या भागाचं नाव नंदुरबार आहे। हा विश्वास मला या निमित्ताने निश्चितपणे वाटतो। तापीच्या काठावर वसलेली आणि जगभरात आगळं वेगळं स्थान निर्माण केलेली ही यात्रा यापुढेही घोड्यांच्या टापांच्या आवाजात अशीच दुमदुमत राहील हे नक्की। मी आता हंसराज घोड्यावर आहे, त्याची किंमत 75 लाख रुपये। खरं तर महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास हा घोड्यांच्या वैभवशाली परंपरेचा आहे, अश्वप्रेमाचा आहे आणि त्याच्यामुळे हे अश्वप्रेम जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही एकदा तरी सारंगखेड्याच्या या घोडे बाजारातल्या यात्रेत येणं अत्यावश्यक आहे। इथे आलेत तर तुम्हाला या हंसाज सारखे, पद्मिनी सारखे, पद्मा सारखे शेकडो नाही तर हजारो घोडे पाहायला मिळतील। आणि तुम्ही जर अश्वप्रेमी असाल तर तुम्ही जसा पंढरीचा वारकरी पंढरपूरची वारी चुकवत नाही तसा कुठलाही अश्वप्रेमी सारंगखेड्याची यात्रा चुकवत नाही। त्याच्यामुळे तुम्ही अश्वप्रेमी असाल तर नक्कीच सारंगखेड्याच्या यात्रेला या। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, सारंगखेडा।